नमस्कार मंडळी, सुप्रभात, स्वागत आहे तुमचं। तर आज पुन्हा एकदा चाललो जंगलामध्ये। सकाळी लवकर निघणार होतो, पण पाऊस कंटिन्यू सकाळपासून चालू होता, त्याच्यामुळे काय जमलं नाही। तर आता पाऊस थांबलाय, सकाळचे 9 वाजलेत आणि आता निघतोय। दोस्तों, ना कोई साथी है ना कोई मंजिल, फिर भी निकल पड़ा हूँ घर से। चाहे जिसकी तलाश है वही साथी है और वही मंजिल है। तर आजचं आपलं टार्गेट असणार आहे खुबे आणि 13 ह्या 2 भाज्या आपण घेऊन येणार आहोत। चला लवकर लवकर जाऊया, खूप उशीर झालाय। पाऊस आताच थांबलाय आणि थोडं थोडं हलका हलका आता ऊन यायला सुरुवात झाली। तर बघा, इथपर्यंत आलोय आपण आता। आणि जंगलातलं हे सुंदर वातावरण बघा। रानामध्ये आपला सर्वात मोठा शत्रू कोण असेल तर तो माहितीच असेल तुम्हाला, मच्छर। खूप मच्छर चावतात। नुसते खुबे म्हटले की घर सोडून 10 मिनिटं अंतर चालल्यावर आपल्याला खुबे मिळत नाही, तर त्याच्यासाठी भरपूर लांब यावं लागतं। म्हणजे जवळजवळ गाव सोडून 3-4 किलोमीटर जंगलात यावं लागतं, तेव्हा कुठे मिळतात ते खुबे दगडाला। पावसाला म्हटला की अनेक प्रकारच्या भाज्या आल्या, फक्त आपल्याला जंगलात आलं पाहिजे आणि फ्रेश भाज्या, त्या पण मार्केट सारख्या सिल्या भाज्या नाही। भरपूर भाज्या मिळतात पावसाळ्यामध्ये। खुबे, खेकडे, वास्ते, वास्ते म्हणजे सिंध, वर्तुळ आकारची ती सिंध असते ना ती, डिंडे, अजून मला तर नावं पण आहेत। भरपूर भाज्या असतात। पाऊस येईल म्हणून नवीन कोट घातला, 1000 रुपयाचा बघा, फाटका तुटका, पण पाऊसच गेला। तर आता आपल्याला काय काय भाजी भेटते बघूया। गाव सोडून बराच लांब आलोय मी आता। हे बघा जंगलातलं निसर्गरम्य वातावरण। तुम्ही जंगलामध्ये गेलात तर आजूबाजूला कमी लक्ष द्या आणि पायवाटेला जास्त लक्ष लावा, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत। रस्त्यावर सरपटणारे जनावरे येतात,
म्हणून खाली लक्ष लावून चाला आणि जाताना एकटे जाऊ नका, कोणीतरी सोबत घेऊन जा. आता हे माझ्या गावचंच जंगल आहे, मला सर्व काही माहिती आहे. आपण येऊन पोचलो आता ओलावरती, जिकडे खुबे मिळतात तिकडे. समोर एक छोटासा वॉटरफॉल आहे बघा, त्याच ओलाला आपण जाणार आहोत, पण इकडनं दिसणार नाही बहुतेक. हे बघा इथे हा बघा व्हाईट व्हाईट दिसते ना, हा वॉटरफॉल आहे मोठा. त्याच ओलाला आपण खुबे शोधणार आहोत. चला ओलामध्ये उतरू आणि खुबे शोधायला सुरुवात करू. तर आपल्याला खुबे मिळाले आहेत मित्रांनो. समोर तुम्ही बघू शकता कसे दगडाला चिपकून राहिलेत ते. हे बघा पूर्णपणे एक लाईन तयार झालेली आहे त्या खुब्यांची. हे बघा हे बघा कसे खुबे आहेत, मस्त मोठे मोठे खुबे आहेत. आपण काढणार आहोत आता. हे बघा किती आहेत, भरपूर खुबे आहेत तिथे. चला पटापट काढून घेऊया. पूर्ण एकदम मोठा खडक आहे. चढायचं कसं? दगड पूर्ण ओले झालेले आहेत, पूर्ण चिकट झालेले आहेत. पाय स्लिप झाला तर डायरेक्ट धबधब्यात. हळूहळू चढावं लागेल.
खूप मोठा वॉटरफॉल आहे. बाप रे बाप. देवा रे देवा. चढायचं कसं? सांभाळ रे देवा. आलो थोडं वर आलोय. आलो आलो. दगड पूर्ण ओढ्यात, त्यामुळे भीती वाटते. कारण प्लास्टिक झाला तर डायरेक्ट खाली हाड पण शिल्लक राहणार नाही. आलो एकदाचा बाबा, बघू शकता. किती मोठा वॉटरफॉल आहे तो बघा. आमचा गाव बघा डोंगरातून कसा दिसतोय. घर तर काय दिसत नाही, पण घरावरचे पत्रे सफेद सफेद कलरचे दिसतात. तर मित्रांनो, दुपार झाली आता, पाऊस पण थांबलाय. आता चाललोय घरी आणि खुबे किती भेटलेत हे तुम्हाला दाखवतो. हे बघा, एवढे खुबे आणि थोडेसे खेकडे पण आहेत. संध्याकाळी भाजी खाणारे घरी दोघेच जण, आम्ही आई आणि मी. आणि भाची माझ्या बरोबर असते, पण ती काय जास्त खात नाही. मग वहिनीने थोडीशी सांगितलं खेकडे, अर्धे तिला देणार. चल गो चल बहिणी, गौरी गणपतीचे सण आला. चल गो चल बहिणी, गौरी गणपतीचे सण आला. बंधू आलाय तुला नेवाला, नको उशीर लावू येवाला. बंधू आलाय तुला नेवाला, नको उशीर लावू येवाला. चल गो चल बहिणी, गौरी गणपतीचे सण आला. हे आई बाबा बघतन वाट, तुझी गोये घराला. घेऊन आयलो पैठणी साडी, तुला गोये सणाला. वाजत गाजत लय देवाला, शिव पार्वतीच्या बालाला. चल गो चल बहिणी, गौरी गणपतीचे सण आला. मित्रांनो, आवाज कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आता भाजी कशी करायची हे तुम्हाला सांगतो. तर बघा, हा कुबा आहे. सुरुवातीला तुम्ही हे कुबे लादीवर असे पसरवा. स्वच्छ पाण्याने धुवून लादीवर पसरवा, मग ते आपोआप चालायला लागतील. जसे ते चालायला लागले की एक एक उचलायचा. आणि हे बघा, कवर त्याचं निघलंय. हे जे कवर आहे निघलेले, हे बघा, हे सुरीने नाहीतर विल्याने काढून घ्यायचं.
आणि मग आतला जो गोला आहे तो सुईने काढून घ्यायचा। असे भरपूर गोळे जमा करायचे आणि मग त्याची अगदी नॉर्मलपणे भाजी करायची, अगदी साध्या पद्धतीने, आणि थोडं चिंचेचं पाणी टाकायचं, बस। अगदी सोपं आहे। तर ही होती खुब्यांची भाजी। तर लवकरच आपण दुसरा पण व्हिडिओ घेऊन येऊ। तोपर्यंत वेट अँड वॉच। चला।